अचानक तुम्हाला संवाद प्रभू, संवाद गुरु, शब्द प्रभू असलेल्या संजय राऊतांचाच मुकाबला करण्याची वेळ आली किंवा ती जबाबदारी ज्यावेळेला आली त्यावेळेला पहिला विचार काय आला? बघा, संजय राऊत हे आमचे सगळ्यांचे म्हणजे माझे तर ते गॉडफादर एवढ्यासाठी आहेत की त्यांच्या माध्यमातून मी सामनात होतो 10 वर्ष, त्यांनी एक संधी दिली. ते स्वतः उत्तम हुशार संपादक आहेत. काय करायचं, कसं करायचं त्यांना कळतं. पक्ष त्यांनी जिवंत ठेवला उद्धव ठाकरेंचा, हे आपण नाकारून चालणार नाही. अशा माणसाशी रोज सकाळी उठून आपला मुकाबला होणार आहे किंवा आपल्याला नेतृत्वाने ती जबाबदारी दिली आहे. पोटात कधी गोळा आला होता? अजिबात नाही सर. ज्या मुलीनं भुकेशी संघर्ष केलाय, ज्या मुलीनं गरिबीशी लढा दिलाय, ज्या मुलीनं घरामध्ये लाईट नसताना सुद्धा महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केलाय, ज्या मुलीनं समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा वगैरे असतील त्याच्या विरोधामधला संघर्ष आपल्या वडिलांच्या हाताच्या बोटाला धरून केलाय, तिला असा कोणाशी सामना करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी पोटात गोळा येण्याचं काय कारण आहे? परंतु अजून मी जबाबदारीने एक गोष्ट सांगू इच्छिते की अशा पद्धतीने कुठल्याही एका व्यक्तीला उत्तर देण्याची किंवा एका व्यक्तीचा सामना करण्याची जबाबदारी ही माझ्या पक्ष नेतृत्वानं मला कधीच दिली नाही. कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी म्हणतात की आपल्याला लोकांच्या टीकेला कामानं उत्तर द्यायचं आहे. आम्ही जे काही व्यक्त होतो हे कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून आमच्या प्रामाणिक भावना आहेत. ज्या पद्धतीनं आपल्या बापाला कोणीतरी बोललं की आपल्याला राग येतो, आपल्या आईला कोणीतरी बोललं की आपल्याला राग येतो, आपल्या भावाला कोणीतरी बोललं की आपल्याला राग येतो, त्याच पद्धतीनं आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांना कोणी बोललं की आम्ही लाडक्या बहिणी अस्वस्थ होतो आणि त्यामधून ते पडसाद उमटत असतात. आपण संजय राऊतांच्या कर्तृत्वाचा उल्लेख या ठिकाणी केला. ते एक उत्तम संपादक, पत्रकार म्हणून नक्कीच त्यांचा सन्मान आहेच. परंतु ज्या पद्धतीनं ते माईकवर थुंकतायत किंवा ज्या पद्धतीची शिवीगाळीची ते भाषा ते वापरतायत, खरं तर ती त्यांनी करू नये. म्हणजे वादाचे मुद्दे, मतभेदाचे मुद्दे हे अनेक असू शकतात, परंतु ते भाषेचा सन्मान आणि भाषेचे संस्कार पाळून जर ते व्यक्त झाले तर मला नक्कीच आनंद होईल. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की संजय राऊत हे जेव्हा काही पण बोलतात तर तो ऐकणाऱ्याच्या अंगाचा तिळपापड होईल. जो निस्सीम कार्यकर्ता त्या पक्षात आहे त्याला तो प्रचंड संतापजनक वाटू शकेल असा तोच त्यांचा संवाद असतो किंवा शब्द असतात. पण तरीही कधी तुमचा तोल ढळत नाही, याचं कारण काय? याचं कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला आधीच सांगितलेलं आहे की त्यांनी जरी आपली पातळी सोडली तरी आपल्याला आपली पातळी सोडायची नाही आहे. त्यांनी त्यांचे संस्कार सोडले तरी आपल्याला मात्र आपल्या संस्काराच्या चौकटीच्या मर्यादेत राहून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रचंड राग येतो, वाईट वाटतं की जेव्हा एक व्यक्ती जी 22 तास अहोरात्र काम करते. आज सुद्धा आपण बघतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे वडील आजारी आहेत, पण तरी सुद्धा ते कार्यकर्त्यांना भेटतायत, वेळ देत आहेत. मध्ये त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती, पण तरी सुद्धा ते लोकांना भेटत होते. याच्या आधी अनेक वेळेला म्हणजे हाताला सलाईन लावलेली असताना सलाईन काढून थरथरत्या हातानं वैद्यकीय मदत कक्षाच्या पत्रावर सही करताना आम्ही बघितलंय. समोर टेबल नसताना कार्यकर्त्यांच्या पाठीचा टेबल करून त्याच्यावर सही करताना आम्ही त्यांना बघितलंय. मग जर एक सर्वसामान्यातून असामान्य नेतृत्व घडवणारं अशी व्यक्ती जर आपला नेता आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या बद्दल, त्यांच्या घरादाराबद्दल, त्या छोट्याशा रुद्रांशबद्दल अशा पद्धतीने जर कोणी हमला करत असेल तर सर खरं सांगते, एक राज्यसभेचे खासदार म्हणून अत्यंत संयमानं, अभ्यासू वृत्तीनं महाराष्ट्राचे प्रश्न मी मांडेनच दिल्लीच्या दरबारात. पण इथून पुढे सुद्धा जर कुणीही माझ्या पक्ष नेतृत्वावर बोललं तर शिवसैनिक जागा होईल आणि इटका जवाब पत्थर से.